नमस्कार. राज्यातील तमाम शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना व PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत स्किप न करता पाहणं गरजेचं आहे. कारण PM किसान आणि नमोचा हप्ता तुम्हाला हवा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप अजिबात करणार नाही. खूप महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यांसंदर्भात माहिती जाणून घेण्यापूर्वी छोटीशी सूचना आहे, विनंती आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकरी बांधवांसाठी सगळ्यात मोठी अपडेट जाणून घेऊया. तर या ठिकाणी पहा, PM किसान योजनेचा 22वा हप्ता वितरित झालेला आहे आणि नमोचा 8वा हप्ता वितरित झालेला आहे. त्यानंतर आता शेतकरी बांधवांना राज्यातील आणि सर्व देशभरातील शेतकरी बांधव प्रतीक्षेत आहेत PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासंदर्भात आणि नमोच्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधव प्रतीक्षेत आहेत नमो शेतकरीच्या 9व्या हप्त्यासंदर्भात. तर हे 2 हप्ते तुम्हाला हवे आहेत आणि त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात. परंतु पहा, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता हे 2 हप्ते या शेतकऱ्यांना मिळणार आहेत. होय, बरोबर आहे. फक्त आणि फक्त या शेतकरी बांधवांना नमोचा आणि PMचा हप्ता इथून पुढे दिला जाणार आहे. आता तुम्हाला हा हप्ता हवा असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची नोटिफिकेशन, महत्त्वाची सूचना आहे. कोणत्या लाभार्थ्यांना दिला जाणार आहे हप्ता? लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव असण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? तर पहा, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो निर्णय म्हणजे पहा, आता हे हप्ते त्याच लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहेत ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID कार्ड असणार आहे. युनिक शेतकरी ओळखपत्र तुमच्याकडं असल्याशिवाय त्या ठिकाणी तुम्हाला आता हे हप्ते दिले जाणार नाहीत. त्यामुळे ताबडतोब शेतकरी बांधवांना सूचना आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. 20 मेपर्यंत तमाम शेतकरी बांधवांना, राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना ज्यांनी फार्मर IDसाठी आणखीनही रजिस्ट्रेशन केलेलं नाही, नोंदणी केलेली नाही, फार्मर ID काढलेलं नाही, अशा शेतकरी बांधवांना तात्काळ फार्मर ID रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे, फार्मर ID काढून घ्यायचा आहे. तेव्हाच तुम्हाला आता PM किसान योजनेचा आणि नमोचा हप्ता वितरित केला जाणार आहे. मे महिन्यामध्ये हप्ता वितरित केले जाण्याची शक्यता आहे आणि त्यापूर्वी तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असणं गरजेचं आहे. तर लवकरात लवकर 20 मेच्या अगोदर फार्मर IDसाठी रजिस्ट्रेशन करून घ्या. हे हप्ते वितरणाची तारीख जाहीर झाली की तुम्हाला कळवण्यात येईल. त्यापूर्वी तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असणं बंधनकारक आहे. तर तुम्ही राहिला असाल तर लवकरात लवकर अतिशय तात्काळ सूचना आहेत. पहा, ज्यावेळेस तुम्ही फार्मर IDसाठी शेवटच्या दिवसामध्ये जातात, 20 मेपर्यंत तुम्ही वाट पाहत बसाल तर तुमचं नुकसान होणार आहे. कोणत्याच योजनांचा लाभ तुम्हाला दिला जाणार नाही. PM किसान नमो तर सोडाच, पण इतर कोणत्याच योजनेचा लाभ तुम्हाला दिला जाणार नाही. काय होतं, शेवटच्या दिवसांमध्ये सर्व्हर डाऊन होतो, सर्व्हरवरती लोड खूप येतो. त्यामुळे आत्ता वेळ आहे तोवर तुमचं रजिस्ट्रेशन आणि फार्मर ID काढून घ्या.